नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ITS संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, की उद्या तुमची चौथी लिस्ट ही लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथी लिस्ट तुमची उद्या लागणार आहे. त्यासमोर तुम्हाला महत्त्वाची गाईडन्स आणि महत्त्वाची माहिती मी देणार आहे. ह्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. दुसरी सूचना, की किती वाजता तुमची लिस्ट ही लागणार आहे तेही सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यामध्ये काय चेंजेस करण्यात आले तेही तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना असणार आहे. संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, म्हणून जेणेकरून तुमचे लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. तर ती सूचना काय आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळत राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडून ITI संबंधित कोणती अपडेट मिस होणार नाही, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला सांगितलं आहे, जोपर्यंत तुमचं ITIचे ॲडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण गाईडन्स या चॅनलवरती केलं जाणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आता आणखी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तिथे मी तुम्हाला ITI संबंधित संपूर्ण अपडेट देत असतो. जे काही तुमचे प्रश्न असतात तेही आपण तिथे सॉल्व्ह करत असतो. तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. किंवा कमेंट बॉक्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणते अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता जी महत्त्वाची सूचना आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूया. आता तुम्हाला मी ग्रुपवरती घेऊन जाणार आहे ITI संबंधित महत्त्वाची सूचना दाखवण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पुराव्यावरती आलो आहे, ते म्हणजे की ITIचं ऑफिशियल वेळापत्र. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला मी आणत सुद्धा असतो संपूर्ण माहिती प्रूफसहित बघण्यासाठी. ऑफिशियल वेळापत्र विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश फेरीसंबंधी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीसंबंधी तुम्हाला सूचना दिल्या होत्या. आता मित्रांनो, चौथ्या प्रवेश फेरीसंबंधी तुम्हाला सूचना दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट दिली होती 12 डिसेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे होते. त्यानंतर मित्रांनो, सूचना तुम्हाला यामध्ये महत्त्वाची दिली ती बघा, की चौथ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. म्हणजे मित्रांनो, 18 डिसेंबर 2020 रोजी तुमची चौथी लिस्ट ही जाहीर होणार आहे, म्हणजे जवळजवळ उद्या तुमची लिस्ट ही जाहीर होणार आहे सायंकाळी 5 वाजता. ते बघा मित्रांनो, वेळ तुम्हाला दिली किती वाजता जाहीर होणार, तर सायंकाळी 5 वाजता तुमची लिस्ट ही जाहीर होणार आहे. ठीक आहे. कधी मित्रांनो, उद्या 18 तारखेला. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, जर त्यावेळेस तुमचं आता तुम्हाला सूचना अशी आहे, लिस्ट लागल्याच्यानंतर तुम्हाला सूचना बघा काय दिली आहे. तर यामध्ये सांगितलेली सूचना अशी आहे, की चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. त्यानंतर मित्रांनो, उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. तर मित्रांनो, जर तुमचा नंबर चौथ्या प्रवेश फेरीमध्ये लागला तर तुम्हाला सूचना अशी आहे, जर लागला तर तुमचा नंबर कुठेही लागो विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही ट्रेडला लागो, तो ट्रेड तुम्हाला घ्यावाच लागणार आहे, असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अगोदर काय व्हायचं, तिसऱ्या लिस्टला मित्रांनो पहिल्या 5 मध्ये जर लागला असेल तर तुम्हाला तुमचं ॲडमिशन घ्यावंच लागणार होतं. जर 6व्या नंबरचा ट्रेड लागला तर तुम्ही ॲडमिशन घेतलं किंवा नाही घेतलं तरी काही हरकत नव्हती. पण मित्रांनो, चौथ्या राऊंडसाठी हा लास्ट राऊंड असतो आणि हा तुमच्यासाठी चान्स असतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले होते त्यावेळेस मी तुम्हाला सूचना दिली होती, की काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा, जेणेकरून तुमची तिथे राहण्याची सोय असली पाहिजे, खाण्याची सोय असली पाहिजे. त्याच ठिकाणी तुमचा नंबर लागला तर तुम्ही तिथे राहू शकता, म्हणून त्याच ठिकाणी तुम्ही ट्रेड सिलेक्ट करा, असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर काही विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑप्शन फॉर्म भरले असतील, काहींनी भरलेले नसतील. तर विद्यार्थ्यांना कमेंट्समध्ये नक्की टाईप करा, की किती विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहे आणि कोणी ऑप्शन फॉर्म भरले नाही. जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा, की सर मी ऑप्शन फॉर्म भरले, नाही भरले असेल तर सर मी ऑप्शन फॉर्म भरले नाही, असं टाईप करून पाठवा. ठीक आहे. आता मित्रांनो बघा, जर
तुमचा चौथ्या प्रवेश फेरीसाठी नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. आणि ॲडमिशन घेतल्याच्या नंतर मित्रांनो ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्या मूळ डॉक्युमेंट लागतात, जे मूळ प्रमाणपत्र लागतात ओरिजिनल, ते तुम्हाला घेऊन जायचं आहे ITI ठिकाणी, ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल त्या ठिकाणी, ठीक आहे, ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. आता विद्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागतात जर तुम्हाला माहीत नसतील तर त्या संबंधात आपण चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ टाकलेला तुम्ही जाऊन बघू शकता. जर तुमची डिमांड असेल तर त्या संबंधात आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवू शकतो की डॉक्युमेंट कोणकोणते लागतात म्हणून, ठीक आहे. तर तुमची डिमांड असेल तेही तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करून पाठवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जर नंबर लागला तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जायचे त्या ठिकाणी. तुमचा नंबर लागल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. जी ती फी लागते मित्रांनो, ती फी तुम्हाला द्यायची आहे, ठीक आहे. हे सुद्धा महत्त्वाचं. आता विद्यार्थी विचारतो की सर IMC म्हणजे काय? काही विद्यार्थ्यांचा नंबर मित्रांनो IMC म्हणून लागलेला असतो, ठीक आहे. तर IMC म्हणजे काय? तर मित्रांनो IMC तुम्हाला सांगू इच्छितो, जर IMC मध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा फी द्यावी लागते मित्रांनो. एक्स्ट्रा फी जर तुम्ही दिली तर त्या ठिकाणी तुमचा गव्हर्नमेंटला नंबर लागतो आणि हे मित्रांनो या जागा स्पेशल IMC म्हणून असतात. त्या ठिकाणी तुमचा जर नंबर लागला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फी द्यावी लागते, ठीक आहे. आता तुम्हाला फी किती लागत असते मित्रांनो तेही सांगू इच्छितो. खूप सारे विद्यार्थी फी सुद्धा विचारते. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळ तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही फी मित्रांनो 25,000 किंवा 30,000 रुपये फी जवळ तुम्हाला लागेल. मिनिमम मित्रांनो 25 किंवा त्यापेक्षा कमीही लागू शकतो किंवा 30ही लागू शकते. आता मित्रांनो त्या संबंधात पुरेपूर तुम्हाला जर बघायचं असेल त्या ITI वरती डिपेंड असेल तर त्या तुम्ही जाऊन बघू शकता किती ती फी घेत असतील. पण तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमचा नंबर IMC मध्ये लागला तरच, ठीक आहे. अन्यथा तुम्हाला इतकी फी द्यायची आवश्यकता नाही. तुम्हाला जी फी लागते मित्रांनो जवळ तुम्हाला जी फी सांगत असते गव्हर्नमेंट ITIची तीच फी तुम्हाला पे करायची आहे. 25 किंवा 30,000 द्यायचे नाही. जर तुमच्याकडून कोणीही 25,000 किंवा 30,000 रुपये मागत असतील तर तुम्ही अजिबात देऊ नका. जर तुमचा नंबर IMC म्हणून लागला असेल तरच तुम्हाला 30 किंवा 25,000 फी लागतील, ठीक आहे. अन्यथा मित्रांनो तुम्हाला 1-2,000 रुपयाचाच खर्च येऊ शकतो गव्हर्नमेंट ITIमध्ये ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी, ठीक आहे. तुमचं क्लिअर केलेलं आहे, फी किती लागणार तेही सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरं आणखी तुमचे जे काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, म्हणजे जेणेकरून जे पुढचा व्हिडिओ येईल त्यामुळे तुमचे प्रश्न मी घेत असतो. आता मित्रांनो हे प्रश्न मी कसे घेतले होते, खूप सारे विद्यार्थी विचारत होते की सर IMC म्हणजे काय? त्यासाठी फी किती असते? नंतर सर ॲडमिशन घेण्यासाठी किती फी लागते? हे सुद्धा मी क्लिअर केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर नॉलेज अजूनही तुम्हाला द्यायची बाकी आहे ITI संबंधात. जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही बिनधास्तपणे विचारायचे आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचे. तुम्हाला सांगितले ITI संबंधात जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण सूचना, संपूर्ण माहिती या चॅनलवरती प्रोव्हाइड केली जाणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झालं नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून जॉइन व्हायला विसरू नका. आता तुमची उद्या मित्रांनो 5 वाजता लिस्ट लागणार आहे. त्यासंबंधी तुम्हाला मी सूचनासुद्धा देणारच आहे. उद्यासुद्धा तुमच्यासाठी मी खास करून लाईव्ह येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नेटवर्क असलं तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की तेही टाईप करा की लाईव्ह यायचं की नाही यायचं, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेल्या सूचना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला का तेही तुम्ही टाईप करू शकता की सर मी ऑप्शन फॉर्म भरला नाही, सर मी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी सूचना अशी की तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे उद्या, ठीक आहे. तर काही विद्यार्थ्यांना SMS सुद्धा नक्की येणार आहे, ज्यांचा नंबर तुम्ही इथं बघू शकता. SMS द्वारे सुद्धा तुम्हाला ते माहिती कळवणार आहेत. तर ही तुम्ही लक्षात ठेवायचं की SMS आला किंवा नाही आला तेही तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करू शकता. आता मित्रांनो उद्या सुद्धा तुम्हाला मी 5 वाजता लाईव्ह येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तुम्ही कमेंट्समध्ये तेही टाईप करू शकता की लाईव्ह यायचं की नाही यायचं म्हणून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.